जेव्हा आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्याचा विचार करतो तर जायला एक प्रोसेस असतो. 2, 3, 4 वर्ष लागतील कदाचित टू सेटअप. पण त्याचा बेनिफिट मला वाटतं असा होतो की आपली ऑर्गनायझेशन पण प्रोफेशनल्स होते. म्हणजे त्याला इंटरनल तुम्हाला SOPs करावे लागतात, तुमचे लायसन्स प्लेस करावे लागतात. सो आपण आधी तयार होणं गरजेचं आहे आणि नंतर एक्सपोर्टमध्ये जाणं गरजेचं आहे. सो व्हॉट आर द प्रिपरेशन यू शुड डू मेंटली, व्हॉट आर द प्रिपरेशन यू शुड डू इन द टीम. आपले जे प्रोसेस आहेत ते सेट करणं गरजेचं आहे का, किंवा इंटरनॅशनल मार्केटच्या काय अपेक्षा असतात अशा? सचिन तेंडुलकर वयाच्या 15व्या वर्षी किंवा 16व्या वर्षी चांगला बॅट्समन नाही झाला. तो लहानपणीपासून प्रॅक्टिस करत गेला आणि सचिन तेंडुलकर घडला आपल्या देशासाठी. आपलं एक्सपोर्ट जेव्हा होईल तेव्हा होईल, पण जर आपली सुरुवातच अशी झाली की आम्ही एक दिवस एक्सपोर्ट करणार आहेत आणि त्याचे नियम जर आपल्याला समजले, म्हणजे यू माइट बी जस्ट अ स्टार्टअप, तर तुमची तयारी आजपासून असली पाहिजे की बाबा पुढे जाऊन मला असं घडवायचं आहे. जशी मुलं असतात ना हल्ली, ते एवढे अवेअर असतात त्यांच्या भविष्याबद्दल की एक 7वीचा स्टुडंट त्याला माहिती आहे की मला पायलट व्हायचं आहे, तर तो ऑटोमॅटिकली अशा सिलेबसमध्ये इन्वॉल्ड आणि एंगेज्ड होतो वयाच्या म्हणजे कमी वयापासूनच, की तो सहज पुढे जाऊन पायलट बनणारच किंवा ॲस्ट्रॉनॉट बनणारच किंवा इंजिनियर बनणारच किंवा डॉक्टर बनणारच. त्याच प्रकारे आपली कंपनी जेव्हा जन्माला येते तेव्हापासून जर आपण हा विचार केला की मी माझ्या प्रोडक्टला किंवा माझ्या सर्व्हिसला जगभरात विकणार आहे, तर तुमची तयारी त्या पद्धतीने झाली पाहिजे. जरी आज तुमचा एक्सपोर्ट नसेल तरी जर तुम्ही एक्सपोर्ट स्टँडर्ड्स मेंटेन करू शकलात तर त्या स्टँडर्ड्समुळे तुमचा लोकल मार्केट देखील वाढतो. म्हणजे तुमची पॅकेजिंग, तुमची क्वालिटी चेकिंगची पॅटर्न, तुमचे कोलॅबरेटर्स, तुमचे वेंडर्स, तुमचे इन्ग्रेडियंट्स जिकडनं तुम्ही आणता, तुमचं वर्कफोर्स, या सगळ्यांना जर तुम्ही ग्लोबल स्टँडर्ड्स, कॉम्पिटिटिव्ह स्टँडर्ड्सनी जर ठेवलं ना, तर ज्या दिवशी तुम्हाला एक्सपोर्ट करायची संधी मिळेल त्या दिवशी यू विल जस्ट क्लिअर लाईक दिस. तुम्हाला एक उदाहरण देतो. आय डू अ लॉट ऑफ रिअल एस्टेट डेव्हलपमेंट आणि दुबईमध्ये इंडियामध्ये आम्ही विल्लास बनवायचो आणि दुबईमध्ये राहणाऱ्या इंडियन्सना आम्ही जाऊन विकायचो. 2016मध्ये रेराचे नॉर्म्स दुबईमध्ये इम्प्लिमेंट झाले, बरोबर आहे. आणि रेराचे नॉर्म्स दुबई गव्हर्नमेंटने असे इम्प्लिमेंट केले की जरी तुम्हाला तुमचे इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स दुबईमध्ये विकायचे असतील, म्हणजे भारताचा प्रोजेक्ट जर मला दुबईमध्ये विकायचा तर त्यांच्यासाठी तो इंटरनॅशनल प्रोजेक्ट झाला, तरीसुद्धा अशा प्रोजेक्ट्सना तुम्हाला तिकडच्या गव्हर्नमेंटकडनं रेरा अप्रुव्हल करून घ्यावा लागतो इंडियन प्रोजेक्ट्सना. कारण ती जिम्मेदारी ते घेत आहेत की आमच्या लोकांना, म्हणजे जरी भारतीय लोक दुबईमध्ये काम करत असतील तरी त्यांची फसवणूक नाही झाली पाहिजे. तर वी वर द फर्स्ट इंडियन कंपनी टू बी रेरा अप्रूव्ड फॉर इंडियन प्रोजेक्ट्स इन दुबई. फर्स्ट रेरा कंपनी. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला माहिती आहे का? 1 वर्षानंतर इंडियामध्ये रेरा सुरू झालं इंडियामध्ये. तर भारतामध्ये तर माझी फाईल तर तयारच होती. म्हणजे जेव्हा तुम्ही बँकेला लोन करण्यासाठी जे फाईल्स पेपर्स कंपाईल करून देता ना, तीच फाईलचे झेरॉक्स काढून तुम्ही इतर बँकेना पण देता ना. मग जिथे तुम्हाला सगळ्यात चांगला आणि सगळ्यात फास्ट डील मिळतो तिकडे तुम्ही लोन ते घेता. तर माझी रेराची फाईल रेडी होती. तर जेव्हा भारतामध्ये रेरा सुरू झालं तीच फाईल उचलून आम्ही भारतीय रेरा डिपार्टमेंटला सबमिट केलं. भारतामध्ये द फर्स्ट विल्ला डेव्हलपर जे अप्रुव्हल आलं ना ते माझ्या कंपनीला आलं आहे, सेंट अँजेलोस VNCT व्हेंचर्सना. म्हणजे अभ्यास झाला आंतरराष्ट्रीय देशामध्ये, फायदा झाला लोकल देशामध्ये सुद्धा, तिथे तर झालाच. आणि दुबईमध्ये द सेकंड कंपनी विच गॉट रेरा अप्रुव्हल वॉज L&T. म्हणजे विचार करा, आणि त्याला लागला 9 महिन्याचा गॅप. तर वी वर द फर्स्ट पीपल टू गेट रेरा अप्रुव्हल इन दुबई फॉर इंडियन प्रोजेक्ट आणि द फर्स्ट विला डेव्हलपर इन इंडिया टू गेट महाराष्ट्राचं रेरा अप्रुव्हल. तर वी वर द फर्स्ट त्याला आपण महारेरा म्हणतो, महारेरा अप्रुव्हल इन इंडिया फॉर विला डेव्हलपर्स. आणि बिल्डिंगसाठी माझे अजून 2 मित्र आहेत, त्यांना मिळालं. तर असे आम्ही 3 लोक आहेत ज्यांना तुरंत रेराचे अप्रुव्हल्स मिळाले. आमचे सगळे कंप्लायन्सेस इन प्लेस होते. तर इंटरनॅशनल बिझनेस करायचा हा फायदा असतो. आजपासून तयारी सुरू करा. तुम्हाला माहित नाही त्या मॅचला तुम्हाला कधी जावं लागेल. क्या बात आहे. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure
that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not for profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.